डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा याच बालभूमीतले. तसेच जगाला शांतीचा, मैत्रीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हे सुद्धा याच बालभूमीतले. असे कितीतरी लोक या भारतभूमीत जन्माला आले, त्यांनी भारत मातेची किती जगभर पसरवली. आपल्या ज्ञानानं, कलेनं, कौशल्यानं जगावरती प्रभाव पाडणारी अनेक माणसं या भारतभूमीत जन्माला आली. त्यांनी जसं जेवढं कार्य करत माझ्या राष्ट्रात आहे ना, तसंच सद्भावना, सद्विचार, माया, करुणा, प्रेम, शांतता हे सुद्धा माझ्या राष्ट्रात आहे. अखंड मानवतेचा किल्ला जिंकणारे साधू संत महात्मे या भारतभूमीत होऊन गेले. त्यांनी भारत मातेची किती जगभर पसरवली. म्हणून मला इतकं वामनदादा कळलं त्यांच्या चालू घडलं झाली. माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या बुक्याचं कोणी आता उलगडावे, एकाने हसावे तर लाखाने रडावे, आता असे विश्व इथे ना उरावे. माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. जय कल्याणचा आणि माणुसकीचा विचार हा माणसात असतोच, पण तो माझ्या देशाच्या मातीत सुद्धा आहे. माझ्या देशाच्या मातीत धान्याचा कण टाकला तर कणाचं कणीच होतंय. अशी माझी वास्तविक विचाराने प्रेरित अशी माझ्या देशाची माती आहे. ज्या ठिकाणी गेलेल्या सिकंदर याने भारत घेऊन स्वतःहून हार मानली, त्याने जगाच्या ऐच्छिकून श्लोक संख्या मारून टाकली. तो म्हणजे चंगेज खान. सिंधू नदी पार करून भारतात आलाच नाही. चंगेज खान आणि सिकंदर यांसारख्या खूप शास्त्रांकडे मला इथं म्हणावं वाटतं. कारण आपण माग कुणाचा होऊ नको केव्हा, कारण आपण माग कुणाचा होऊ नको केव्हा, तर जुनारा ठेवत कुणी बुद्धीचा हात ठेवा, बुद्धीचा हात ठेवा. अजून किती आणि काय करूया सांगू माझ्या भारतभूमीबद्दल. आकाशाचा कागद केला आणि समुद्राची काय केली तरी कमी पडेल माझ्या भारतभूमीबद्दल लिहिताना, कमी पडेल माझ्या भारतभूमीबद्दल बोलताना. शेवटी जाता एवढंच म्हणतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, अब बुलबुले इसके ये गुलिस्तान हमारा, ये गुलिस्तान हमारा. सार्थकच्या या जोशपूर्ण भाषणासाठी